नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहे छानपैकी अशी चटणी. आणि जवस घेतलेला आहे. जवस एकदम नीट करून घेतलेला आहे. त्याच्यात खडे वगैरे असतात, साफ करून घेतलेला आहे. थोडे शेंगदाणे घेतलेत, लाल मिरची पावडर घेतली, लसूण आणि मीठ पण घेतलेलं आहे. तर हे जवस आहे ना, आधी तर भाजून घ्यायचं आहे बरं का. तर त्याच्यासाठी कढई गरम केली आणि त्याच्यात जवस टाकून दिलं. छान असं भाजून द्यायचं आहे. असं तडतड उडलं पाहिजे आणि कमी गॅसवर हे सर्व भाजलं पाहिजे. आणि असं तडतड तडतड झालं का मगच काढून घ्यायचं. असं आधीच ते लालसर आहे, त्याच्यामुळे भाजलेलं कळत नाही. त्याच्यामुळे कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे. सारखं हलवत राहायचं आहे आणि ते तडतड तडतड उडत राहतं बघा. मध्ये मध्ये प्लेट पण झाकून घ्या, कारण ते अंगावर पण उडतं. मग असं थोड्या थोड्या वेळाने हलवून हलवून घेतलं आणि छानपैकी असं भाजून झालं. भाजून घेतल्याच्या नंतर आहे ना, तर काढून घ्यायचं आणि थंड होऊन द्यायचे बघा आपल्याला. हे बघा असं भाजायचं चालूच होतं. 2 मिनिट तरी लागतात त्याला भाजायला. मध्ये मध्ये हलवून हलवून घेत राहायचं. आणि ही माझ्या पद्धतीने चटणी आहे बरं का. तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते तुम्ही नक्की शेअर करा माझ्यासोबत. मग जवस भाजून झालं आणि भाजून झाल्याच्या नंतर मग ते काढून घेतलं मी. आणि शेंगदाणे पण टाकणार आहे मी. शेंगदाणे पण छानपैकी असे भाजून द्यायचे बघा. शेंगदाणे पण असे कमीच गॅसवर भाजून द्यायचे. कमी गॅसवर भाजून दिल्यावर आहे ना, खूप छान चव लागते. असे फास्ट गॅसवर भाजल्यावर ते वरून भाजता येत नुसतं, पण आतून नाही भाजत आहे. त्याच्यामुळं मस्तपैकी असं भाजून घ्यायचे. आणि आपण एक सिक्रेट टाकणार आहेत चटणीमध्ये. तुम्ही टाकतात का नक्की मला सांगा. जवस पण भाजून झालं, शेंगदाणे पण भाजून झालं आणि ते थंड होऊन दिलं मी. मग नंतर थोडासा कढीपत्ता पण टाकणार आहेत आपण चटणीमध्ये. असं तर आपण कढीपत्ता खातच नाही आहे, तर भाजीत टाकतो आणि काढून टाकतो. मग कढीपत्ता थोडासा कडक होऊन द्यायचा बघा. कडक होऊन दिला मी छानपैकी असा. मग ते थंड झाल्याच्या नंतर मग त्याला मिक्सरमध्ये टाकून द्यायचं, बारीक करायचं. आणि खूप जास्त बारीक पण नाही करायचं बघा. आणि मग नंतर त्याच्यात लाल मिरची पावडर, पुन्हा अजून लसूण हे सगळं टाकून द्यायचं. आणि मग असं हलवून घ्यायचं आणि तेल टाकायचं बघा त्याच्यामध्ये थोडंसं. बघा किती छान चटणी झालेली आहे. तुम्ही नक्की करून बघा. अशा पद्धतीने खूप छान लागते. बाय बाय.